प्रातस्मरणीय तुकाराम महाराजांचे एकादशी संदर्भातील अभंग या संदर्भात प्रेरणादायी आहेत. एकादशीस अन्नपान जे नर करीती भोजन, श्वान विष्टे समान अधमजन तो एक. ऐका व्रताचे महिमान नेमे अचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन ते समान विष्णूशी. अशुद्ध विटालशीचे खळ विडा भक्षिती तांबूल, सापडे सबळ काळा हाती न सुटे. शेजबाज विलास भोग करी कामिनीशी संग, तया जोडे क्षयरोग जन्मव्याधी बळीवंत. आपण न वजे हरिकीर्तन आणि का वारी जाता जन, त्याच्या पापा जाना ठेंगणा महामेरू तो. तया दंडी यमदूत झाले तयाचे अंकित, तुका म्हणे व्रत एकादशी चुकली या. एकादशीचे व्रत महात्म्य वर्णन करताना अत्यंत गुह्यतम व्रत सुलभपणे सांगून उच्चतम फलप्राप्तीची खात्री या अभंगातून दिली आहे. नर का नारायण होण्यास सांगणारा धर्मसिद्धांत केवळ उपवास व हरिकीर्तनाने साध्य होईल अशी ग्वाही महाराज. आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी, हरिशयनी किंवा आषाढी एकादशी असे म्हणतात. हिंदू धर्मात ही अत्यंत पवित्र एकादशी मानली जाते. या दिवशी भगवान श्री विष्णू क्षीरसागरात अनंत शेषावर योगनिद्रेला जातात अशी श्रद्धा आहे. याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. महाराष्ट्रात हा दिवस श्री विठ्ठल रुक्मिणीच्या भक्तांसाठी विशेष महत्त्वाचा असून लाखो वारकरी पंढरपूर येथे दर्शनासाठी येतात. देवशयनी एकादशीची व्रतकथा. एकदा धर्मराज युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे जनार्दना, आषाढ शुक्ल एकादशीचे महात्म्य काय आहे? तिचे व्रत केल्याने कोणते फळ मिळते? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजन, ही कथा ब्रह्मदेवांनी देवर्षी नारदांना सांगितली होती. पूर्वी मांधाता नावाचा एक धर्मपरायण, न्यायप्रिय आणि प्रजावत्सल राजा होता. त्याच्या राज्यात अनेक वर्ष पाऊस पडला नाही. नद्या, तलाव आणि विहिरी आटल्या, शेती नष्ट झाली, सर्वत्र दुष्काळ आणि उपासमार पसरली. राजा मांधाता उपाय शोधण्यासाठी महर्षी अंगिरा यांच्या आश्रमात गेला. त्याने नम्रपणे विचारले, गुरुदेव, या संकटातून माझ्या प्रजेची सुटका कशी होईल? महर्षी अंगिरा म्हणाले, राजन, आषाढ शुक्ल पक्षातील देवशयनी एकादशीचे व्रत श्रद्धेने कर. भगवान श्री विष्णूची पूजा कर, उपवास कर, तुळशी अर्पण कर, हरिनामस्मरण कर आणि संपूर्ण प्रजेलाही हे व्रत करण्यास सांग. राजाने राज्यभर एकादशीचे व्रत पाळण्याची घोषणा केली. सर्वांनी उपवास केला. श्री विष्णूची भक्तिभावाने पूजा केली. रात्रभर भजन कीर्तन केले आणि द्वादशीला दानधर्म करून पारणे केले. भगवान श्री विष्णू प्रसन्न झाले. त्यांच्या कृपेने मुसळधार पाऊस पडला, दुष्काळ दूर झाला, शेती बहरली आणि राज्यात पुन्हा सुख, शांती व समृद्धी नांदू लागली. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जो भक्त श्रद्धेने देवशयनी एकादशीचे व्रत करतो त्याची पापे नष्ट होतात, त्याच्या मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला श्रीहरीची कृपा प्राप्त होते. व्रत महात्म्य. देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाचा प्रारंभ होतो. या दिवशी भगवान श्रीविष्णू योगनिद्रेला जातात. उपवास, जप, तप, दान, हरिनामस्मरण, विष्णू सहस्त्रनाम पठण आणि गीतेचे वाचन विशेष पुण्यदायी मानले जाते. या दिवशी केलेले दान अक्षय फळ देणारे मानले जाते. रात्रभर हरिनाम, भजन आणि कीर्तन केल्याने श्री विष्णू प्रसन्न होतात. धार्मिक महत्त्व. भगवान श्री विष्णू आणि श्री विठ्ठलाची आराधना करण्याचा हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. तुळशीपत्र अर्पण केल्याने पूजा पूर्णत्वास जाते. वारकरी संप्रदायात आषाढी वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवसापासून विवाह, गृहप्रवेश यासारखी शुभ कार्ये चातुर्मास संपेपर्यंत टाळण्याची परंपरा आहे. आध्यात्मिक महत्त्व. देवशयनी एकादशी केवळ उपवासाचा दिवस नाही, तर अंतर्मुख होण्याचा दिवस आहे. जसा
भगवान श्री विष्णू योगनिद्रेत जातात, तसा मनुष्यानेही आपल्या मनातील काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर यावर विजय मिळविण्याचा संकल्प करावा. उपवासाचा खरा अर्थ म्हणजे केवळ अन्न त्याग नव्हे, तर वाईट विचारांचा त्याग करून ईश्वराच्या अधिक जवळ जाणे, हरिनामस्मरण, संत वाङ्मयाचे वाचन, दया, क्षमा, सेवा आणि परोपकार याद्वारे आत्मशुद्धी साधणे हेच या व्रताचे खरे आध्यात्मिक स्वरूप आहे. व्रताचे फळ: पापाचा नाश होतो, मनशांती व मानसिक स्थैर्य प्राप्त होते, घरात सुख, समृद्धी व आरोग्य नांदते, भगवान श्री विष्णूची कृपा लाभते, चातुर्मासातील साधनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते, अखेरीस मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो. प्रार्थना: हे श्रीहरी, या देवशयनी एकादशीच्या पवित्र दिवशी आम्हाला सद्बुद्धी, भक्ती, संयम, सेवा आणि धर्माचरण करण्याची प्रेरणा द्या. आमच्या जीवनात सत्य, प्रेम आणि करुणा नांदो. सर्व जीवांचे कल्याण हो. भगवान विठ्ठल, ज्यांना भाविक विठोबा, पांडुरंग, विठुराया असेही म्हणतात. भगवान विठ्ठल हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत आहेत. धार्मिक श्रद्धेनुसार विठ्ठल हे भगवान विष्णू किंवा श्रीकृष्ण यांचेच रूप मानले जाते. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या तीरावर असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे त्यांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. वारकरी संप्रदायासाठी सर्वात महत्त्वाचा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. या निमित्त लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला वारी करतात. हिंदू धर्मात भगवान विठ्ठलाचे स्वरूप अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. विठ्ठल एका विटेवर उभे आहेत. विठ्ठलांची सर्वात वेगळी ओळख म्हणजे दोन्ही हात कमरेवर ठेवलेली मुद्रा. पंढरपुरातील विठ्ठलाची मूर्ती काळ्या दगडाची असून तिचे तेजस्वी आणि प्रसन्न स्वरूप भक्तांना आकर्षित करते. डोक्यावर सुंदर मुकुट आहे. कानात माशाच्या आकाराची कुंडले आहेत, जी विष्णूच्या पारंपरिक अलंकारापैकी एक मानली जातात. गळ्यात हार, वैजयंतीमाळा आणि इतर दागिने आहेत. अनेक शास्त्रीय वर्णनामध्ये विठ्ठलाच्या वक्षस्थळावर श्रीवत्साचे चिन्ह आणि कौस्तुभमणीचा उल्लेख आढळतो. त्यापैकी एक म्हणजे भगवान विठ्ठलाच्या मूर्तीच्या कानात दिसणारे दागिने अनेकदा माशाच्या आकाराचे वाटतात. मात्र यामागील धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा जाणून घेऊया. धार्मिक मान्यतेनुसार भगवान विठ्ठलाच्या कानात माशाच्या आकाराची कुंडले आहेत, जी विष्णूच्या पारंपरिक अलंकारापैकी एक मानली जातात. धार्मिक शिल्पकलेनुसार त्यांना मकर कुंडल, माशाच्या आकाराची कुंडले असे म्हटले जाते. मकर हा हिंदू पुराणातील एक पौराणिक जलचर प्राणी आहे. काही कलाशैलीमध्ये त्याचे रूप मासा, मगर आणि इतर जलचरांच्या मिश्र स्वरूपात दाखवले जाते. त्यामुळे सामान्य भक्तांना ही कुंडले माशाच्या आकाराची वाटू शकतात. भगवान विष्णूच्या अनेक मूर्तीप्रमाणेच विठ्ठलालाही विष्णूचे स्वरूप मानले जाते. मकर कुंडले ही दैवी तेज, संरक्षण आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानली जातात. जलतत्वाशी संबंधित असल्यामुळे ती सृष्टी, जीवन आणि समृद्धतेचीही प्रतीक मानली जातात. प्राचीन भारतीय शिल्पकला आणि मंदिर परंपरेत विष्णू, कृष्ण आणि इतर अनेक देवतांना मकर कुंडले घातलेली दाखवण्याची परंपरा आहे. मकर कुंडले म्हणजे माशाच्या आकाराचे कानातले किंवा दागिना. भगवान विठ्ठलाची मकर कुंडले, माशाच्या आकाराचे कानातले घालण्यामागे एक सुंदर कथा आहे. ही कथा भक्त आणि देव यांच्यातील अतूट प्रेम आणि भक्तीचा संगम दर्शवते. ही कथा आपल्याला शिकवते की देव जात किंवा वर्गाचा विचार न करता प्रत्येक भक्ताची भक्ती स्वीकारतो. आपण नेहमी देवाशी भक्तिपूर्ण राहिले पाहिजे आणि त्याचे आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पौराणिक कथेनुसार जाणून घ्या की पांडुरंगाच्या कानात मासे का आहेत. एक गरीब कोळी होता, जो भगवान विठ्ठलाचा मोठा भक्त होता. एके दिवशी तो देवाला आपला मासा अर्पण करण्यासाठी मंदिरात गेला, परंतु मंदिरातील पुजारी आणि उच्च जातीच्या लोकांनी त्याला थांबवले, कारण तो कोळी होता आणि देवाला मासे अर्पण करणे योग्य मानले जात नव्हते. तो कोळी बाहेर निराश होऊन उभा होता आणि त्याने देवाला प्रार्थना केली की
त्यांनी त्याच्यासमोर प्रकट होऊन त्याचे अर्पण स्वीकारावे. त्या कोळ्याची भक्ती आणि प्रेम पाहून भगवान विठ्ठल मंदिरातून बाहेर प्रकट झाले आणि त्यांनी त्याला विचारले की त्याला काय हवे आहे. कोळ्याने आपली अडचण सांगितली आणि म्हणाला की त्याला आपला मासा देवाला अर्पण करायचा आहे. त्या कोळ्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विठ्ठलाने त्याचा मासा आपल्या कानात कर्णभूषण म्हणून घातला. या घटनेनंतर भगवान विठ्ठल मकर कुंडले धारण केलेले दाखवले जातात, जे भक्त आणि देव यांच्यातील प्रेम आणि समानतेचे प्रतीक आहे. रामकृष्ण हरी माऊली.